सर मी करू का? नाही नको, करतो मी. चल चल बाजू. यार हा बटर पेपर कसा काढायचा आहे? सर चिमटा घ्या ना. शुभ्रा, शुभ्रा, ए शुभ्रा. काय रे, काय झालं? काय करतोयस तू सोहम? तो पेपर तरी काढ आधी, त्याच्या सकट बनवणार आहेस का? तेच तर ट्राय करतोय मी. मला जमत नाहीये, तू काढ ना. हो. संदीप दादा प्लीज हेल्प करता का त्याला? हो. आता हा, हे कधी बनवलं तू? ऑलरेडी होतं. ओ वाव, वेगळी मेथड आहे थोडी. सोम, सगळे बघतायत. हा, तुझ्याकडनं शिकणार आहेत. तू मालक आहेस. मस्त झाली पाहिजे. आता कम ऑन सोम सर, कम ऑन. वाव, आहा हा, काय सुगंध सुटलाय. क्या बात है. मिरच्या आहेत त्या सिमला मिरची बाजूला आहे. हा, वेगळी मेथड. आता स्मॅश करणार आहोत तो बटाटा. अरे सोम, काय करतोयस तू? सगळे मसाले जळतायत. तुला इतकंही करता येत नाही का रे? मालक आहेस ना तू सोम. पाणी टाकतात थोडं आता. विश्वास पाणी दे. हा हा हो. हा, चला पावभाजी रेडी आहे. ही रेडी आहे. वाव, गॅस तर बंद कर. चला, सोहम सरांच्या हातची पावभाजी कोण खाणार आहे? मॅडी कुठे आहे? मॅडम बाहेर गेलेत. ते पावभाजी केली ना तुम्ही, ते बाहेर गेल्यात त्या. ठीक आहे, काही हरकत नाही. गे रे, खा पावभाजी. सर हेवी ब्रेकफास्ट झाला, आता भूक नाही आहे. मी पण जास्त खाल्लंय, मला भूक नाहीये.
विश्वास. हा सर, बाहेर गेस्ट आलेत, त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागेल. मी आलोच. हा अरे अरे एक घास तर खाऊन बघा. अहो ताई, मला तरी सांगायचं ना, मी मदत केली असती ना सरांना. तुझ्या सरांना पण तर कळायला हवं ना, असं आयतं आयुष्यात काहीच नाही मिळत. अभिजित सरांनी हे अख्खं अभिज किचन उभं करायला रक्ताचं पाणी केलंय. छान आहे. वहिनी, नवीन मिक्सर का? हो, आत्ताच आणला यांनी. अरे बाहेरून काय बघताय? या 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 आत या ना. आलेच. काय आहे, आमची ही मस्त मस्त चटण्या बनवते, वाटण बनवते, मसाले बनवते. मग तिच्या हातचं रोज मला काहीतरी चमचमीत खायला मिळावं म्हणून आणलाय. दादा, आम्ही पण येऊ हं कधीतरी वहिनीच्या हातचं चमचमीत खायला. अरे कधीतरी कशाला, आजच संध्याकाळी या ना. आज संध्याकाळी नवीन मिक्सरच्या निमित्ताने सगळ्यांना बटाटे वडे चटणीची पार्टी. काय असावरी? हो चालेल ना. मी मस्त बटाटे वडे तळते आणि गोडी चटणी, तिखट चटणी, दोन्ही चटण्या बनवते. बेट ठरला तर मग. हा चला, येतो मी. बाय असावरी. हो, सांभाळून. चला. अगं बाजूला वा. वहिनी, तुम्ही मिक्सर आणलाय ना, मला तर एवढं वाटून द्या ना. हो, देते ना. आमच्या मालकाचे जेवणाचे ना खूप नखरे. जेवताना चटणी पापड काही ना काही लागतच, म्हणून ही चटणी वाटून देत होते वहिनी. हो, झालंच मधू. वाटून देता का? काय? थोडा मसाला वाटून देता का? हो, देते देते. एक मिनिट. हा, वहिनी, मला हा ठेचा करून द्या. अगं बाया, तू आत्ता शेंगदाणे वाटून नेले ना ग, परत परत काय ग तुझं? ह्यांचं केलं की तुझं करून देते. हा, ए बाजूला वा. आसावरी, ही माझी हळकून वाटून दे जरा. ए मावशे, हळद कोणी मिक्सर मध्ये वाटत असतं का? त्यापेक्षा विकतची हळद आणखी बाजारात चांगली मिळते हळद. तू नको मला शिकवस, ही माझी गावाकडची सवय आहे. आम्ही ताजी हळद वापरतो. गावाकडे ना कुटून घेतात हळद, मिक्सर मध्ये नाही वाटत. अगं मधू, मी देते वाटून. थांब, मी हिचा आधी मसाला वाटून देते, मग तुमची हळद वाटून देते. चालेल? नाही, माझी आत्ताच वाटून हवी. बरं, मी वाटू का ह्यांचं आधी? हो चालेल ना. बरं, द्या. मी करते. अगं बाई, या मिक्सरला काय झालं आता? वहिनी, बंद पडला की काय मिक्सर? हो हो, वाटतंय. काय ग मावशे, हळकुंडात खडी वगैरे टाकून आणलीस की काय? ए, मला काय बोलतेस? हा, एवढी साधी हळद वाटली जात नाही त्याच्यात. हा तुमचा मिक्सर काय कामाचा? आता ही हळकूड मलाच कुटावी लागणार आहे. नसता उपद्व्याप झालाय सगळा. काय ही बाई? हा, तिच्या हळकुंडामुळे मिक्सर खराब झाला आणि वरतून बडबडत गेली. मधू, राहू दे. वहिनी, आता तुमचे मिस्टर तुम्हाला बडबडणार ना? अहो, मागच्या वेळेस माझ्या हातून इस्त्री तुटली. माझ्या नवऱ्याने काय केलं असेल? काय? अहो, तांब्यामध्ये कोळसे टाकून ढिगभर कपडे इस्त्री करायला लावलं. मागे ना माझ्या हातून कप फुटला आणि आमचं हे ध्यान कोयता घेऊन माझ्या मागं लागलो. अगो बाई, काय सांगतेस? पुरुषाच्या जातीचा काय भरोसा असतो का? हा, अहो त्यांच्या डोक्यात राग गेला ना की जनावरच ते. आणि तुमचा तर नवा कोरा मिक्सर बिघडला. तुम्ही जरा सांभाळूनच राहा. अहो नाही, आमचे हे असे नाही आहेत, तसे शांत आहेत. हो, वरवर शांत वाटणारा मालक जर चिडला ना, पार वाट लावून टाकतो. काळजी घ्या. मंग्या, वहिनीच्या असे चटणी वडे खाल्लेस ना, बाकी सगळं विसरून जाशील. ते तर मी रोज रात्री विसरतो. चटणी वडे खाल्लेस तर ते पण विसरशील. काय म्हणता वहिनी? काय नाही, काय नाही. चल 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 चल. अरे वा वा
वा वा वडे तयार आहेत. मी मस्तपैकी पुदिना आणलाय. पुदिन्याची चटणी करूया. चटणी झाली की तुझ्या मैत्रिणींना बोलव. वहिनी पहिला वडा मला द्या, असं झणझणीत तिखट घालून. चिल्ली काय ग? नाही ग अजून. अहो मी काय म्हणते, मी ना वडे मस्त झणझणीत बनवले, तिखट झाले. चटणीची काय गरज आहे ना, म्हणजे चटणी बरोबर खाले तर आणखीन तिखट लागतील ना. अरे असं कसं, मिक्सरची पार्टी आहे, चटणी पाहिजेच. अरे ये ये मधु, अरे तुझ्या मैत्रिणी पण आल्या. या 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 या, मस्त वडे चटणी खाऊया. अहो ते काय झालंय असवरी? म्हणजे अहो मी ना ती हळद कुडणं वाटत होते ना, आणि ते वाटण्यामध्ये मिक्सर बिघडून गेला. काय पण बोला सर. अभिजित सरांची पावभाजी गाडी खूप हिट चालले. अरे म्हणजे काय, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांची इथे येणारे फ्रेंड सुद्धा तिथे गाडीवर जात आहेत सरांची आजची पावभाजी खायला. हो ना. आणि मी असं ऐकलंय की सरांनी गाडी चालवल्यापासून गाडी मालकाने भाडं देखील वाढवलंय, तरी देखील गर्दी आहे. अगदी खरंय. आणि तुम्हाला म्हणून सांगतो सर, जेव्हापासून चाळीत राहायला आलेत ना, तेव्हापासून चाळीमध्ये एक नवा उत्साह आहे. बघा ना इथं किती डल वाटतं. सर नाही तर फन नाही. हो ना. आणि एक तरी तो ड्रायकुला. सोहम सर, अहो तुम्ही कधी आलात? तुम्ही तुमच्या एक्स मालकाचं कौतुक करत होतात ना, तेव्हा आलो. झाले का गप्पा मारून? हे वर्क प्लेस आहे, गार्डन नाहीये. अटेन्शन. तुम्ही ज्या मालकाचं कौतुक करत होतात ना, त्याने त्याची सगळी प्रॉपर्टी आता माझ्या नावावर केली आहे. त्यामुळे तुम्ही इथे 12 तास काम करणार का 16 तास? तुमचा पगार वाढणार का कमी होणार, हे सगळं आता माझ्या हातात आहे. आणि तुझं काय, तुला सरांशिवाय फन नाही येत? तू काय फनफेअरला आलायस हा? आता एक गोष्ट ना सगळ्यांनी डोक्यात फिट करायची, इथे मी तुमचा सर्वे सर्व आहे, कळलं? आणि माझ्या परमिशन शिवाय कोणी इथे शिंकणार पण नाहीये. तू काय मुद्दाम करतोस? मी इथे सांगतोय शिंकणार पण नाही, आणि तू शिंकून दाखवतोस मला. चुकून आले. चुकून काय चुकून? कारण द्यायची नाही मला. तू ये, तू पण उभा राहा यांच्यात. इकडे. आता मी सांगेन त्या ऑर्डर्स सगळ्यांनी पाळायच्या. का, कुठे, कधी, कशाला असले फालतू प्रश्न विचारायचे नाही. मी सांगितलेलं काम व्हायलाच हवं, कळलं? आणि ज्याला कोणाला प्रॉब्लेम असेल ना इकडे, त्याने निघायचं. ए, तू कुठे चाललास? अहो तुम्ही तर आता म्हणले की जा म्हणून. जायचंय तुला? नाही ना? मरा उभा राहते. आता तुमचा मालक कोण आहे हे कळण्यासाठी आजपासून नाही, इनफॅक्ट आत्तापासून जेव्हा जेव्हा मी तुमच्या समोर येईन ना, तेव्हा मला बाव करायचं. कळतंय का? कळतंय का? येस सर.
अरे बॉय, तुला काय कळलंय का? हो बाव करायचं. अरे काय मूर्खपणा चाललाय. हे बघा फालतूगिरी बस झाली आता. चला निघा. किती विचित्र रूल आहे हा. फॉलो करावा लागणार. तुम्ही दोघं कशाला थांबलाय? कामाने येत का? चला निघा. येस सर. बरोबर ना? बरं मी आले जरा आज जाऊन. हो. अरे काय वेळ लागलाय का तुला? चल जा कामाला. इडियट. दादा नको नको, काय नको? वहिनीला मारू नका. मी कशाला मारू? आमच्याकडे बायका चुकल्या ना नवरे मारतात. आमच्याकडे तसं नसतं. मिक्सर बिघडलाय ना, हो तरी चटणी वाटायची आहे ना. मग आहे ना पारंपरिक पाटा वरवंटा मिक्सर म्हणून काढला. काय 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 वाटलं? वहिनीच्या हातून मिक्सर बिघडला ना, आता दादा वहिनीला मारणार. अच्छा, असं झालं. आता मला कळलं बॉसने वरवंट का उचलला. वहिनी चटणी वाटायला वरवंट उचलला होता. तुम्ही उगाचच घाबरलात. ह्यांच्यामुळे मी पण घाबरलो ना. तो वरवंटा नेहमी वरवंट घेऊन ही माझ्याकडे येते. जाऊ दे. मंग्या, चटणी खायची आहे ना? बॉस बॉस मी आय विल हेल्प यू. येस. पुदिन्याची चटणी तयार. येस बॉस. चला. बॉस हा? मी करतो. मग तू ये. ओके. आम्ही करतो. तुम्ही चला. अरे वाट कसली बघताय? सुरू करा. हो. स्टार्ट. वहिनी वडा मस्त झाला आणि चटणी तर झकास. वा. मिक्सर बिघडलं म्हणून एवढं टेन्शन घेतलं होतं? तुझ्यापेक्षा मिक्सर महत्वाचा आहे का?